नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आधीच न्यायालयात प्रविष्ट झाल्यामुळे वादविवाद सुरू असताना आणि याचिकाकर्त्याबद्दल सुद्धा वादविवाद सुरू झालेले असताना की हा विषय अशा प्रकारे ताणला का जातोय, एक नवीनच मागणी आज पुढे आली ती म्हणजे ओबीसी आरक्षणच काढून टाका. याबद्दल पूर्ण मांडणी सुद्धा मराठा विचारवंतांनी केलेली आहे की हे ओबीसी आरक्षण दिलं कोणत्या प्रकारे होतं, त्यावेळी सामाजिक अभ्यास करणारा आयोग नेमण्यात आला होता का, कोणत्या प्रमाणात देण्यात आलं, या सगळ्या मुद्द्यांमुळे आता एकीकडे मराठा आरक्षणाचा वाद सुरू असतानाच अख्खं ओबीसी आरक्षणच दूर करा, नष्ट करा, प्रमाणात त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करा, अशा मागण्यांमुळे आता एक वेगळ्या चर्चेला सुरू उमटू लागलेला आहे. त्याला इतर सुद्धा घडामोडी कारण आहे ज्यांची आपण चर्चा करणार आहोत. पण कोणत्या मुद्द्यांना आपण ही चर्चा पुढे घेऊन जाणार आहोत ते पाहूयात. त्याचा आपला महत्वाचा मुद्दा असणार आहे की ओबीसी आरक्षणाच्या वैधतेला आत्ताच आव्हान का देण्यात आलेलं आहे. मुद्दे जुनेच आहेत, पण आत्ताच का? संपूर्ण ओबीसी आरक्षण नष्ट व्हावं हा त्याच्या मागचा मूळ हेतू आहे का? याशिवाय ओबीसी आरक्षणाबद्दल उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत का, हे सुद्धा आपण या मान्यवरांकडून जाणून घेणार आहोत आणि त्याचं उत्तर आपण ओबीसीकडून सुद्धा विचारणार आहोत. मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीत हा मुद्दा म्हणजे आगीत तेल ठरेल का, हाही आपला प्रश्न असेल, सवाल असेल. तर बोलण्याकरता माझ्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत राजेंद्र कोंढरे, मराठा मोर्चामध्ये समन्वयक, मराठा समाजातले एक महत्वाचे नेते, त्यांचं स्वागत. याशिवाय श्रावण देवळे आपल्यासोबत असतील, जे ओबीसी समाजातले एक मान्यवर नेते आहेत आणि अभ्यासक आहेत, आरक्षणाचे अभ्यासक, त्यांचंही स्वागत. मी पहिल्यांदा याचिका मराठा समाजाकडून दाखल झालेली आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा कोंढरेंपासून सुरुवात करेन. कोंढरेच्या विषय सांगा, ओबीसी आरक्षणालाच आव्हान देण्याचा मुद्दा ओबीसी मध्ये समावेश व्हावा असा मराठा समाजातले एखादे लीडर कसं काय देऊ शकतात, हे स्वतःमध्येच कॉन्ट्राडिक्टरी आहे. मूळ मुद्दा असा आहे की आज जी पिटिशन दाखल झालेली आहे ती डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी दाखल केलेली आहे. त्यांनी ती व्यक्तिगत पातळीवर दाखल केली आहे. त्यामुळे आता माध्यमांमध्ये जी चर्चा होती की मराठा समाजाने हे आरक्षण चॅलेंज केलेलं आहे, तर तशी परिस्थिती नाही, हे पहिलं या ठिकाणी नमूद करतो. बरं. दुसरा मुद्दा असा आहे की त्या पिटिशन मध्ये जी माहिती घेतलेली त्याप्रमाणे आरक्षणाच्या बाबतीत जी घटनादत्त प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार करून या राज्यामध्ये जे जे समाज त्याच्यामध्ये येतील त्या प्रत्येकाला आरक्षण मिळवण्याचा हक्क आहे आणि त्याचा आम्हाला पाठिंबा आहे. बरं. मूळ प्रश्न आहे की जर प्रक्रिया पूर्ण न करता मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल अनेक प्रश्न ज्यावेळेस उपस्थित केले जातात त्यावेळेस साहजिकच तो प्रतिप्रश्न तयार केला जातो आणि त्याच्यातून हे आजचं पिटिशन दाखल झालेलं आहे. आणि त्या पिटिशन मध्ये जी मी माहिती घेतलेली त्याप्रमाणे त्यांनी आरक्षण काढून टाका अशी मागणी नाही केलेली. त्याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये इंदिरा सालीच्या जजमेंट प्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाची जी निर्मिती झालेली त्या आयोगाच्या मार्फत सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आणि पर्याप्त प्रतिनिधित्व तपासून या राज्यातल्या कोणत्याही जातीला अथवा प्रवर्गाला त्या ठिकाणी आरक्षण मागण्याचा हक्क आहे आणि त्या हक्काच्या नुसारच त्याची प्रोसिजर करावी अशी ती मागणी आहे. ओबीसी आरक्षणाची सद्यस्थिती म्हणजे त्यातला कारण आम्ही ती बातमी दिवसभर चालवतोय, त्यातले प्रमुख आक्षेप असेल म्हणजे तुम्हाला करेक्ट करायचं असेल तर करू शकता. 32% ओबीसी आरक्षण का देण्यात आलेलं आहे? 1, 2 ते आरक्षण लागू करत असताना जसा मराठा समाजासाठीचा विशेष अभ्यास तो आयोग नेमण्यात आला, त्या जातीचं कॅटेगरायझेशन ठरवण्यात आलं आणि मग तो समावेश करण्यात आला. असं न करता काही जातींना कसं घेण्यात आलं असे आक्षेप सुद्धा हे खरे आहेत का? हो, बरोबर आहे. एक्झॅक्टली. मग तोच मुद्दा आमचा चाललेला आहे. म्हणूनच मी मागाशी ते सांगितलं की घटनादत्त प्रक्रिया करून आरक्षण कोणालाही मागायचा अधिकार आहे आणि जी ती प्रक्रिया पार करून ज्याला मिळणार असेल त्याला मराठा समाजाचा साहजिकच पाठिंबा राहणार आहे. आणि अशी प्रक्रिया ओबीसीतल्या समाविष्ट अशा सगळ्या जातींबद्दल व्हावी असा त्याचा अर्थ निघतो का? हो, याचं कारण असं आहे की ज्या वेळेस एखादी गोष्ट आपण न्यायालयीन कसोटीवर आणि घटनेच्या कसोटीवर तपासण्याचा प्रश्न प्रयोग करतो त्यावेळेस साहजिकच प्रश्न 2 समोर उपस्थित केले तर 4 आपल्याकडे पण होतात. आज मूळ मुद्दा असा आहे की ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाने गेल्या 50-60 वर्षात कधीच विरोध केला नाही. इथून पुढे आमचा विरोध नाहीये. प्रश्न असा आहे की मराठा समाजाने ज्यावेळेस आरक्षण मागितलं त्यावेळेस 50%च्या बाहेर आरक्षण द्या, आमचा पाठिंबा राहू अशी भूमिका ओबीसी समाजाने घेतलं, त्याचं आम्ही स्वागत पण केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. प्रश्न असा की आता बाहेर दिल्यानंतर सुद्धा ते आरक्षण चॅलेंज केलं जातं. नंबर 1, आता मराठा समाजात एक तीव्रतेची भावना अशी तयार झाली की आम्ही आर्थिक निकषावर आरक्षण मागितलं तर तुम्ही घटनाबाह्य ठरवता, सामाजिक आणि इकॉनॉमिक बॅकवर्डनेसवर आरक्षण मागितलं तर 50%च्या आत घ्यायचं नाही, तुम्ही बाहेर घ्या आणि बाहेर घेतलं तर त्यालाही तुम्ही चॅलेंज करणार. नंबर 2, तुम्ही पदोन्नतीत पण आम्हाला आरक्षण देणार नाही आणि आर्थिक निकषावर पण देणार नाही. मग मराठा समाजातल्या लोकांना ओबीसी आणि कॅटेगरीतल्या लोकांना खुल्या प्रवर्गात संधी असल्यामुळे नेमकी मराठा समाजाने आता जायचं कुठं हा प्रश्न ह्याच्यावर तयार झालेला आहे.
मी बहुधा तुम्हाला भरपूर पुरेसा वेळ दिला, त्यामुळे आपल्याला एक बेसिक फ्रेम ऑफ रेफरन्स या चर्चेसची काय असेल हे बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे. हा सगळा मुद्दा घेऊन आपण देवरेंकडे जाणार आहोत. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर देवरेंकडून सविस्तर ऐकून घेऊया त्यांचं याबद्दलचं विश्लेषण कसं असेल, प्रतिसाद कसा असेल. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे ओबीसी आरक्षणाला देण्यात आलेल्या आव्हानाची. याबद्दल आता आपण जाऊयात श्रावण देवरे यांच्याकडे. श्रावण देवरेजी, कोंढरेंनी मांडलेले सगळे मुद्दे तुमच्या समोर आहेत. आपलं याबद्दलचं काय विश्लेषण आहे? ओबीसी आरक्षण किंवा एकूणच SC ST ओबीसी आरक्षण याला अनेक वेळा न्यायालयात आव्हान दिलेले आहे. बरं. आणि अगदी जिल्ह्याच्या कोर्टापासून तर हायकोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक वेळा त्याला चॅलेंज केलं गेलेलं आहे SC ST ओबीसीच्या आरक्षणाला. परंतु अशा अनेक पिटिशन ज्या कधीही त्या न्यायालयात टिकल्या नाहीत. गेल्या 68 ते 70 वर्षाचा इतिहास आहे. बरं. म्हणजे 1950ला राज्यघटना लागू झाली आणि 1951ला म्हणजे एका वर्षाच्या 6 महिन्याच्या आतच तामिळनाडूच्या कोर्टामध्ये SC ST ओबीसी आरक्षणाच्या विरोधात केस गेली. तामिळनाडूच्या कोर्टाने SC ST ओबीसीचं आरक्षण रद्द करून टाकलं. मग सुप्रीम कोर्टामध्ये अपील झालं. सुप्रीम कोर्टामध्येही SC ST ओबीसी आरक्षण रद्द झालं. आणि त्यावेळेस मग तामिळनाडूच्या ओबीसींनी केलं आणि केवळ त्या ओबीसींच्या आंदोलनामुळे SC ST ओबीसींचं आरक्षण वाचलं. बरं. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागली. देवरेजी, मी आपल्याला विनंती करतो. देवरेजी मला विनंती करतो तुम्हाला, मराठा समाजातल्या काही मान्यवर मंडळींकडून करण्यात आलेल्या केसचे काही क्वेश्चन्स आहेत, त्या मुद्द्यांची फक्त उत्तर इथे अपेक्षित आहेत. एक, ओबीसीचं आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या समान प्रमाणात आहे. 34% ओबीसी आहेत, त्यांना 32% आरक्षण आहे. हा त्यांच्या दृष्टीने आक्षेपाचा मुद्दा क्रमांक 1. आणि 2, त्यातल्या जातींच्या समावेश, उदाहरणार्थ त्यातला माळी समाज जर का मानला तर अशा प्रकारे मागास आयोगाचं गठन न करता त्यांचा थेट समावेश करण्यात आला. अशा काही मुद्द्यांवरती त्यांचा विरोध आहे. या मुद्द्यांना आपण प्रतिवाद कसा करणार आहात? आता ज्या जाती ओबीसी मध्ये आहेत त्या सर्व जातींचं एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 4 वेळा सर्वेक्षण झालेलं आहे. बरं. पहिल्याने कालेलकर आयोगाने केलं 1953 साली. त्यानंतर 1978 साली मंडल आयोगाने केलं. आणि त्यानंतर खत्री आयोगाला, बापट आयोगाले, आणखी अनेक आयोग आलेत आणि अनेक वेळा कोर्टात पण झालं. परंतु हे घटनात्मक आरक्षण असल्यामुळे SC ST ओबीसीचं आणि ते नियमानुसार म्हणजे घटनात्मक कायद्याच्या 340 कलम. बरं. आणि 340 कलमाप्रमाणे राष्ट्रपती आयोग नेमून त्या आयोगाच्या मार्फत सर्वेक्षण करून ओबीसीला आरक्षण दिले जातं. ते 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, ते 3 वेळा झालेलं आहे. त्यामुळे सराटींनी जी पिटिशन दाखल केली आहे तिला कुठेही आधार नाही. आणि 32%चा मुद्दा, आणि 32%चा मुद्दा तेव्हा हा 32% 34% आकडा कुठून आणला माहित नाही. परंतु मंडल आयोगाने, कालेलकर आयोगाने जर 52% ओबीसी मान्य केलेला आहे. बरं. तर हे सराटीकडून 34%चा आकडा आणतात हे काही कोणाला माहिती नाही. देवरेजी, तो प्रश्न असा आहे की समजा ओबीसीची जी काही आता ओबीसी आरक्षण 32% आहे, त्यांची लोकसंख्या सुद्धा सुमारे त्याच प्रमाणात आहे. जनरली आरक्षणाचा एक तत्व म्हणून, संकेत म्हणून आपण आहे त्या पॉप्युलेशनच्या अर्धे 50% अशा प्रकारे गणलं जातं. 38% मराठा असतील तर 16%, या हिशोबाने त्या प्रमाणात असायला हवं होतं. तसं नाही हा मुद्दा आहे. हो, तसं नाही, तसंच आहे. ऐकून घ्या. बोला. मंडल आयोगाने ओबीसीची लोकसंख्या 52% ठरवलेली आहे. आणि 52% ओबीसीला 52% आरक्षण देता येत नाही. याचं कारण असं की 50%ची मर्यादा तोडली जाते. बरं. आणि म्हणून 50%ची मर्यादा तोडण्याच्या भीतीमुळे मंडल आयोगाने सांगितलं की 52% ओबीसीला
होतं आणि ते दिलं पाहिजे. त्यामुळे 52% लोकसंख्या सुप्रीम कोर्टात मान्य झालेली आहे. 52% लोकसंख्या कालेकर आयोगाने मान्य केली आहे. 52% लोकसंख्या मंडळ आयोगाने मान्य केली आहे. आपण विचारूया, बोला. 2 मुद्दे मी या ठिकाणी क्लिअर करतो. पहिले देवळे साहेब की हा जो 23 मार्च 94चा जी आर आहे ह्याच्यामध्ये 34% आरक्षण होतं. SC STच्या आरक्षणाला तर काही विषय नाही, ते घटनात्मक आहे. 10% ओबीसी आणि 4% जे आहे ते 23 मार्च 94ला तुम्ही डायरेक्टली 30% वाढवलं 14वरनं. त्याला कोणता आधार आहे तो याचिकेमध्ये विचारलाय. नंबर 1. नंबर 2 की केंद्र पातळीवर 52% आरक्षण हे जे आहे ओबीसीचं ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निम्मी पॉप्युलेशन बनली. माझ्या माहितीप्रमाणे इंदिरा साहनीमध्ये एक पॅरा असा आहे की SC STला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि ओबीसीच्या बाबतीमध्ये त्यांनी असा डिसिजन घेतला की याच्यामध्ये क्रिमिलियरची वरची जी लोक आहेत ती वगळून त्यांचं जर पर्याप्त प्रतिनिधित्व त्या शासकीय सेवेमध्ये आणि शिक्षणामध्ये पाहिजे असेल तर त्यांचं फॉर एक्झाम्पल लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 70% असेल तर मग त्यांना 30% आरक्षण द्यायला पाहिजे. म्हणजे मग ते प्रपोर्शनेट होऊ शकतं. आणि अशा प्रकारचा फॉर्म्युला राज्य पातळीवर सगळ्या राज्यामध्ये राबवला. म्हणून मी तुम्हाला 2च आकडे सांगतो. आंध्रामध्ये 50.40 ही लोकसंख्या ओबीसीची आहे. त्या ठिकाणी 29% ओबीसीला आरक्षण आहे आणि लोकसंख्येच्या तुलनेमध्ये त्यांचं 57.50 आहे. महाराष्ट्रात 33.80 आहे, 32% आरक्षण आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 54.70 ह्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण आहे. तामिळनाडू जे आपण राज्यामध्ये देशात कौतुक करतो त्याही ठिकाणी 76% ओबीसीच्या लोकसंख्येला 50% आरक्षण दिलंय आणि प्रपोर्शनेट 65.70 येते. म्हणजे ऑल इंडिया लेवलला जी राज्य आरक्षणाच्या बाबतीत अग्रेसर समजली जातात त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण दिलंय. उलट तुम्ही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विशेषतः शरद पवार साहेबांचं या ठिकाणी तुम्ही खास कौतुक करा की त्यांनी 14%वरून 30% केलं. बरोबर. ह्या 30% आरक्षण करताना केंद्राची आणि इतर राज्यांपेक्षा राज्यांनी 4 पावलं पुढे टाकलेली. मग ती जर जाणीव तुम्ही आज जर ठेवली तर आज मराठा समाजाने हे आरक्षण मागताना आम्ही काही 16% मागितलेलं नव्हतं. आम्हाला घटनात्मक दृष्ट्या टिकणारं वैध आरक्षण द्या. जर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जर 50%ची लिमिट क्रॉस करायला मर्यादा घालत असेल तर शासनाने त्याच्या बाबतीत पर्याय शोधला पाहिजे. हे सगळं उपस्थित केलेला आकड्याचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे, टक्केवारीचा मुद्दा महत्वाचा आहे. तो मुद्दा आणि पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा एकदा सामाजिक त्या मागणी तशी आहे की पुन्हा एकदा आयोग नेमून आहे त्या ओबीसी जातींचा आत्ताचा मागासपणा पुन्हा एकदा चेक करायला हवा. ही पण मागणी आपण विचारत देवऱ्यांना. त्याबद्दल ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. मला दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आता 2-2.5 मिनिटच आहे त्यामुळे ब्रीफ मध्ये तुमचा शेवटचा मुद्दा मांडा. मी पहिल्यांदा देवरेंकडे जाईन आणि शेवट मी कोंढरेंवरती करेन. देवरेजी, प्रश्न असा आहे की आता याचिका दाखल झालेली आहे, त्याला आता प्रतिसाद देणंच तुमच्या हातात उरलेलं आहे. तुमचा प्रतिसाद कसा असेल? तुमचा म्हणजे ओबीसी समाजाकडे काय प्रतिवाद केला जाईल? हे बघा, आम्हाला ओबीसीला अत्यंत गॅरंटी आहे की हे ओबीसीचं आरक्षण अशा प्रकारे पिटिशन दाखल करून कधीच नष्ट होणार नाही. 1 नाही, 10 नाही, 50-100 पिटिशन दाखल करा आणि वकिलांची फौज तिथं हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात उभा करा. ओबीसीचं आरक्षण कधीच ते नष्ट करू शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा. आणि खुद्द सराटेंना पण माहिती आहे. पण छुपा अजेंडा असा आहे की कालपर्यंत आपण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची चर्चा करत होतो की मराठा आरक्षण कसं चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं आहे आणि न्यायमूर्ती गायकवाडचा आयोगाचा अहवाल का लपून ठेवण्यात येतो आहे या मुद्द्यावर कालपर्यंत चर्चा चालत होती. ही चर्चा आज बंद पडली आणि ती ओबीसीचं आरक्षणकडे वळवण्यात आली जाणीवपूर्वक. मी हा प्रश्न विचारणार, न्यायमूर्ती आयोगाचा प्रश्न विचारतो. तुमचा प्रश्न विचारतो कोंढरेंना. हा प्रश्न माझ्याही मनात होता की चर्चा आता सगळी मराठा आरक्षणाची सुरू आहे, त्याचा हा मुद्दा येतोय आणि माझा तर वेगळा प्रश्न आहे, हा आरोप नव्हे प्रश्न आहे की एक प्रकारे हा असा तर मुद्दा नाही की तुम्ही आमच्या आरक्षणाबद्दल बोलू नका नाही तर आम्ही तुमच्या सगळ्या आरक्षणात घुसू, असा हा एक प्रकारचा इशारा देण्याचा प्रयत्न आहे. तो भाग नाहीये. देवरे साहेब जे बोलतायत ना, मी परत सांगतो की ओबीसीच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही. ते आरक्षण आहे तसंच राहणार आहे. पण त्याचा लाभ घेणाऱ्या जातींमध्ये दर 10 वर्षाने बदल होऊ शकतो हे सत्य मात्र ते लपवून ठेवतात.
त्यामुळं बसमध्ये बसलेले आतमधले लोक बस स्टॉपवरच्या लोकांना आतमध्ये घ्यायलाच तयार नाही. पण तुझं तिकीट ज्या स्टेशनवर आहे तिथं तू उतर, परत जायचंय पुढे, परत तिकीट काढ, परत जा. ही प्रक्रिया पूर्ण करावी, म्हणजे ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेणं असं होत नाही. प्रक्रिया पूर्ण करून घेणं आणि घटनादत्त आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी करणं हे म्हणजे न्याय घेऊ शकत नाही का? ते न्यायाचा वाद आहे. कार्यक्रमाच्या शेवटी हा विषय नवीन सुरू झालेला आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणावरती अनेकदा चर्चा घेतलेल्या आहेत. आता त्याला पूर्ण कलाटणी मिळेल आणि कदाचित आणखी वेगळा मोठा वादाचा विषय तयार होईल अशा प्रकारचा मुद्दा पुढे आलेला आहे. पण आरक्षणाच्या बाबतीत दर काही वर्षांनी, दर 25 वर्षांनी, म्हणजे 90च्या दशकात जसं जेव्हा मंडल आयोग आला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारे एक कूस बदलताना दिसतोय प्रश्न. पुढचा प्रश्न आता तयार होतोय ओबीसी आरक्षण, त्याची वैधता आणि एका चर्चेवरती संपेल असा विषय नाही. त्यामुळे आपल्याला मात्र इथे तुर्तास थांबावं लागेल. देवरेजी आणि कोंडेजी तुमचे आभार, तुम्ही या विषयासाठी वेळ दिलात आम्हाला. इथेच थांबूया. पाहत राहा माझा.